अकोल्यात गेल्या महिन्याभरात 2 महिलांचा मृत्यू झाला. हा मृत्यू दूषित पाणी पिल्याने झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. अकोल्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील निंबी खुर्द गावात स्वतंत्र विहिरीचे दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे 2 महिलांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप मृतांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी देखील केला आहे. या प्रकरणामुळे बार्शी टाकळी तालुक्यात खळबळ उडाली आहे. निंबी खुर्दवासियांच्या आरोपानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. आता या गावातल्या स्वतंत्र विहिरीतल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोग्य जिल्हाधिकारी बळीराम गाडवे यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय, दरम्यान गावात सध्या एकही रुग्ण किंवा साथ नाहीये, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या निंबी खुर्द गावातल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार आरोग्य विभागाच्या पथकाने काल शनिवारी स्वतंत्र विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवले. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित 2 महिलांचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झालाय की नाहीये हे स्पष्ट होणार आहे. आरोग्य विभागाने गावात भेट दिली असता गावात सध्या एकही रुग्ण किंवा साथ नाहीये, तरीही उद्या या ठिकाणी आम्ही सुद्धा भेटी देणार आहोत, असेही बळीराम गाडवे यांचं म्हणणं आहे. दरम्यान निंबी खुर्द येथील 19 वर्षीय कुमारी प्रतीक्षा किशोर शिवणकर हिला मळमळ, उलट्या अशा समस्या सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दरम्यान प्रतीक्षाची प्रकृती अचानक खालावली आणि तिचा मृत्यू झाला. तर सर्वस्ताबाई जनार्दन गवांडे यांचे पोट दुखत होते. त्यांनाही उलट्या आणि मळमळ होऊ लागल्यानंतर एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ नेले होते, परंतु त्यांचाही मृत्यू झाला. या गावात सरकारी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित नाहीये. सध्या गावकरी स्वतंत्र विहिरीचे पाणी पित आहेत. या विहिरीचे पाणी पित असताना गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून या पाण्यामुळे अनेकांना आजार होत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. आता 2 दिवसांच्या सुट्ट्या असल्यामुळे सदर पाण्याचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाहीये. त्यामुळे पाणी दूषित आहे किंवा नाही याबाबत काहीही सांगता येणार नाहीये, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाणी तपासणीचा अहवाल आल्यानंतर सर्व बाबी निष्पन्न होणार, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.